नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाकडून हतोडा टाकण्यात आलाय। महाबळेश्वर येथील नदीपात्रात बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवण्याकरता मिळकतधारकास नोटीस बजावण्यात आली होती। मात्र मिळकतधारकाने हे बांधकाम स्वतःहून न हटवल्यानं मुख्याधिकारी योगेश पाटील, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या समक्ष कार्यवाही करण्यात आली। हॉटेल विंटर टाउनचं अनधिकृत बांधकाम व स्विमिंग पूल जेसीबीच्या साहाय्यानं पाडण्यात आलंय। अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगानं आपल्या इकोसेन्सी 2च्या अनुषंगानं 5 मिळकतधारकांच्यावरती कारवाई FIR ऑलरेडी दाखल होते आणि अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याच्या अनुषंगानं आज कारवाई मोहीम नगरपालिका त्याचबरोबर तालुका प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आली होती। संबंधित मिळकतधारकांच्या विनंतीनुसार त्यातलं जे त्यांचं जे काही आतलं मटेरियल आहे तर त्यांचे सुस्थितीत काढून घेण्याच्या अनुषंगानं मुदत मागितली होती। त्या अनुषंगानं 15 दिवसांची त्यांना मुदत देण्यात आलेली आहे आणि सदरची मिळकत ही सील करण्याची कारवाई प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। सर, आता किती आपल्याकडे कारवाई करण्यासंदर्भातली काही लिस्ट असेल, त्यापैकी आपण किती लोकांवर कारवाईचे नोटीस आता दिलेले आहेत आणि किती पेंडिंग आहेत अजून? 5 आपण ह्या नोटिसा दिल्या होत्या आणि 5 जणांच्यावरती FIR दाखल होते। त्यानी ह्या वेण्णा नदीच्या नदीपात्राच्या किंवा कॅचमेंट एरियामध्ये सदरचे बांधकाम अनधिकृतपणे सुरू होते। त्या बांधकामांना आपण या नोटिसा दिल्या होत्या आणि त्यांचं अनधिकृत निष्कासित करण्याच्या अनुषंगानं आज कारवाई करण्यात आली होती। प्रशासनाचं धोरण नेमकं काय आहे? कारण जी आधी झालेली अनधिकृत बांधकामं आहेत त्याच्यावर सुद्धा हातोडा प्रशासनाचा पडणार, की इथून पुढे जी चालू बांधकामं आहेत त्याच्या संदर्भातले आपण फक्त लक्ष घालताय? सध्या सुरू असणाऱ्या बांधकामांच्या अनुषंगानं हे अनधिकृत बांधकामाचं प्रमाण वाढू नये या अनुषंगानं आपण कारवाई करतो। सर, लोकल लोकांची किंवा स्थानिकांची जी म्हणणं आहे, आम्ही बोललो मगाशी की स्थानिकांवर कारवाई केली जाते, मात्र जे धनदांडगे आहेत किंवा बाहेरच्या लोकांचे जे बांधकाम आहे त्याच्यावर मात्र कारवाई होत नाही। आरोप आहे लोकांचा। सदरचा परिसर हा ग्रीन झोन आहे आणि त्याचबरोबर आपला महाबळेश्वर तालुका इकोसेन्सिटिव्ह झोन असल्या कारणानं जे काही DC रूल्स आहेत किंवा बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने जे काही सर्क्युलर्स आहेत किंवा सूचना आहेत त्या अनुषंगानं आपण ह्या कारवाईच्या आपण पुढे जातोय, आपण सामोरे जातो। नाही, आरोप लोकांचा, स्थानिकांचा जो आहे तो आहे की धनदांडग्यांवर कारवाई होत नाहीये। छोटी छोटी जी हॉटेल आहेत त्याच्यावरच कारवाई करते प्रशासन आणि हे बऱ्याच वेळा आतापर्यंत झालेलं आहे। अशा तक्रारी खूप नगरपालिकेमध्ये पेंडिंग आहेत। तशा स्वरूपाच्या तक्रारी सुद्धा पाहून घेण्याचं काम प्रशासनाच्या वतीने करण्यात। डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण आता म्हटलं की कॅचमेंट एरियामध्ये असलेली बांधकाम आम्ही काढतोय। इरिगेशन सर्व्हे केलेले, अशी किती वेळा बांधकाम कॅचमेंटमध्ये एरियात ते सांगू शकता का आपण? त्याबाबतची आकडेवारी आपल्याकडे नसल्या कारणानं थोडंसं नेमका आकडा सांगणं अनुचित होईल। मग याच बांधकामाची कारवाई तुम्ही आता केली, तुम्ही म्हणता कॅचमेंटमध्ये एरियामध्ये आहेत, अशी बांधकाम भरपूर आहेत, त्या बांधकामावर का कारवाई सध्या केली? हे सुरू असणारं बांधकाम आहे किंवा आपण त्याच्यावरती FIR सुद्धा 3 वेळा दाखल केलेले आहेत यापूर्वी सुद्धा आणि सदरचं आता आपण बांधकाम बघितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात नदीपात्राला लागून होते, तर हे काढण्याच्या अनुषंगानं आज आपण प्रशासन 15 दिवसाची जी मुदत आता दिलेली आहे, या 15 दिवसाच्या मुदतीनंतर हे बांधकाम पुन्हा जमीनदोस्त करणार की आणि त्यांना मुदत वाढवून देणार? त्यांना आपण काढून घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत, तर त्यांच्याकडून ती कारवाई नाही झाली तर प्रशासनाच्या वतीने ती कारवाई करण्यात येईल। प्रशासन कारवाई फक्त लिंक मिळण्यासाठी किंवा संपूर्ण महाबळेश्वर शहरासाठी? संपूर्ण शहरामध्ये ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू आहेत त्या ठिकाणी ही कारवाई सातत्याने सुरू आहे। सर, 24 तासाचा अवधी तुम्ही दिला होता। 6 वाजता त्या व्यक्तीला नोटीस मिळते आणि सकाळी 6 वाजता कारवाई सुरू होते, म्हणजे असं का म्हणजे त्यांचं म्हणणं पडतंय की अशा पद्धतीनं जे 24 तासांपेक्षा जास्त कालावधीपूर्वी त्यांना नोटीस पोहोचली होती। त्याचबरोबर यापूर्वी सुद्धा काही मिळकतधारकांना 2-2, 3-3 नोटिसा दिलेल्या आहेत किंवा काही मिळकतदारांची 2-2, 3-3 FIR सुद्धा दाखल आहे। तर त्या अनुषंगानं त्यांना पुरेसा अवधी किंवा न्यायालयीन प्रकरण सुरू असताना संबंधित मिळकतधारकांनी बांधकाम हे सुरूच ठेवलं होतं, त्या अनुषंगानं आपण कारवाई केली। तर मिळकतदारांनी आता 15 दिवसाचा जो अवधी मागितलाय तर त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी ह्याला सगळं काढून घ्यायला मान्यता दिली आहे? सगळ्या ह्या गोष्टीची तुमच्याकडे आता कागदोपत्री? हो, त्यांनी लेखी दिलेलं आहे की आम्ही 15 दिवसामध्ये हे काढून घेतोय, अन्यथा पुढील निर्णय आम्हाला मान्य असेल। नैसर्गिक न्याय तत्वाने त्यांना काळ म्हणजे वेळ मर्यादा न देता आपण केलेली अचानक कारवाई, नक्की कारण काय?
नाही याच्यापूर्वी फौजफाटा घेऊन याच्यापूर्वी सुद्धा त्यांना नोटीस दिलेल्या आहेत किंवा एफआयआर सुद्धा दाखल केलेले आहेत. म्हणजे असं काही 24 तासांच्या पिरियड हा किंवा ॲज पर ऍक्टच्या प्रोव्हिजन प्रमाणे ही कारवाई करण्यात आलेली पण आहे. या अगोदर तिथं नोटीस दिल्या होत्या तेव्हा अशी कारवाई झाली नाही, मात्र ही नोटीस देऊन लगेच फौजफाटा घेऊन तुम्ही इथं आलेला आहात, याचं कारण काय? सध्या वाढणार किंवा बांधकामाला कुठेही अटकाव लागत नव्हता किंवा थांबत नव्हते, तर त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली सर आहे. तुम्ही म्हटलं या आधी सुद्धा नोटीस दिल्या होत्या, या सगळ्या नोटीस देणं ही कारवाई थांबणं यामागे कुठे राजकीय दबाव येतोय का यामध्ये? नाही, अशा स्वरूपाचं काही नाही आहे. लोकांच्या विनंतीला आपण मान देऊन किंवा त्यांचं थोडंसं आतलं असणारं सामान्य मौल्यवान हे त्यांना काढून घेण्याच्या अनुषंगाने त्यांना 15 दिवसाची आपण नगरपालिकेच्या हद्दीत झाली आता ही बांधकामं सील झाली, पण पूर्ण तालुक्यामध्ये जी अनधिकृत बांधकाम वाढत आहेत त्याच्यावरती काय कारवाई करणार? शासनाच्या सूचनेप्रमाणे ते सुद्धा संबंधित प्रशासन ही नक्कीच कारवाई करेल.